ऑपरेशन सिंदूरचं ब्रीफिंग भारतीय सुरक्षा दलांच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी केलं. पण का? तर हे ब्रीफिंग केलं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी. सोफिया कुरेशी गुजरातच्या, त्यांचे आजोबा आणि वडिलांनी इंडियन आर्मी मध्ये कर्तव्य बजावलं आहे. तर विंग कमांडर व्योमिका सिंग या इंडियन एअर फोर्स मध्ये हेलिकॉप्टर पायलट म्हणून जॉईन झाल्या. व्योमिका यांना चेतक आणि चिता सारखे हेलिकॉप्टर हाय अल्टिट्यूड भागामध्ये 2500 तासांपेक्षा जास्त काळ चालवण्याचा अनुभव आहे. पण यातून भारतानं पाकिस्तानला मेसेजही दिल्याची चर्चा आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू नागरिकांना टार्गेट केलं. हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या एकतेचं प्रतिनिधित्व या 2 महिला अधिकाऱ्यांनी केलं. दहशतवाद्यांनी पुरुषांना मारून महिलांना सोडून दिलं होतं. दहशतवाद्यांचाच नाही तर पाकिस्तानी लष्कराचा इतिहासही स्त्रियांवरती अत्याचार करण्याचा आहे. पण भारतानं या प्रेस कॉन्फरन्स मधून महिलांची सक्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली. सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी प्रतिनिधित्व केलं ते भारताच्या एकतेचं आणि महिलांच्या ताकदीचंही.